नमस्कार मंडळी. तर आजचा माझा दिवस ना खूपच धावपळीचा होता, कारण कोल्हापूरमध्ये माझी कॉन्फरन्स होती आणि श्रीशाला घेऊन मला बसने जावं लागलं, कारण तिचे बाबा गेले होते ट्रिपला. माझ्यासोबत माझी बहीण होती, त्यामुळे थोडा मला आधार मिळाला. कोल्हापूरला पोचल्यावर दुसऱ्या बहिणीच्या घरी श्रीशा आणि माझ्या बहिणीला ठेवून मला कॉन्फरन्ससाठी जायचं होतं. तर मग त्या दोघींना तिथं ठेवलं आणि कॉन्फरन्ससाठी निघाले. खरं सांगू का, खूप घाई गडबड झाली होती, पण सुदैवाने वेळेत पोचले आणि अजून कार्यक्रमही सुरू झाला नव्हता. ही होती म्युच्युअल फंडची कॉन्फरन्स, कारण मी त्या फील्डमध्ये काम करते. कॉन्फरन्स खूप छान झाली, माहितीही खूप छान मिळाली. त्यानंतर होतं जेवण. तर मस्त जेवण करून घेतलं आणि शेवटी थंडगार आईस्क्रीमही खाली. त्यामुळं काय झालं, एकदम थोडं फ्रेश वाटलं, कारण गरमीमध्ये थोडं गार खाल्लं की बरं वाटतं. मग काही घरी परत आले तर श्रीशाला पाहिलं, तर श्रीशा आणि माझ्या बहिणीच्या मुलींना छान खेळत होत्या. ते पाहून मन अगदी खुश झालं. निघायची वेळ झाली तरी दीदी म्हणत होती, ओटी तरी घे. मग काय, ओटीला कसं नाही म्हणणार. ओटी घेतली आणि निघालो. श्रीशासुद्धा त्या दोघींना बाय करत होती, कारण लहान मुलं लवकरच एकमेकात रमून जातात ना. आणि शेवटी आमच्या दाजींचा ना कॅफे आहे, तर तिथं गेलो आणि थांबलो. तर तिथे बर्गर, सँडविच, कोल्ड कॉफी सगळं काही मिळतं. भूक नव्हती, कारण कॉन्फरन्समध्ये भरपूर जेवण झालं होतं, पण त्यांच्या आग्रहास्तवर त्यांनी सँडविच आणि कोल्ड कॉफी दिली होती. आणि खरंच चव इतकी मस्त होती की काय सांगू. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.